त्या सगळ्या लोकांना फेस करणं, त्यात सगळ्यात मेन म्हणजे रिलेटिव्ह लोक, त्यांच्यामुळेच कधी कधी वाटायचं की जीव देऊन टाकावं. माझं पूर्ण नाव खराब झालेलं तिकडे. फ्रॉड मुलगा आहे, सगळ्यांकडनं पैसे घेऊन फरार आहे. गोडाऊन होतं, तिथं खूप सारे डॉग्स होते आणि मी डॉग्सला खूप घाबरतो. त्या गोडाऊनमध्ये कोंडून दिलं. त्यावेळेस मी फुल डिप्रेस्ड होतो. म्हणजे एकदम असतं ना की दुनियामधला सगळ्यात निगेटिव्ह माणूस म्हणजे मी, मला असं वाटायचं. मी कधीच चांगला विचार नाही केला पॉझिटिव्ह म्हणजे माझ्याबद्दल. तर हे जे 3 आहेत ते माझे पिलर्स आहेत. मेन पकडायला गेलो तर हे 3 माझ्या लाईफमधून गेले तर मग मी झिरो. आपण त्या गोष्टीच्या योग्य बनायचं, पात्र बनायचं की ते आपल्याला रिजेक्ट करूच नाही शकणार. हाय संजू, कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. कशी चालू आहे? सगळं खूप सुंदर चालू आहे सध्या तरी. अरे वा. संजू, आपण तू एक रायझिंग स्टार आहे, ठीक आहे? रायझिंग आहे, तू ऑलमोस्ट फेमस ग्लोबल स्टार झालेलाच आहे. तर तुझ्या या म्युझिकल जर्नीची सुरुवात कधी आणि कशी झाली? मी लहानपणापासून म्हणजे माझे काका, माझे बाबा हे भजन वगैरे करतात. म्हणजे आमच्या समाजामध्ये मंदिरावर रात्रभर कीर्तन भजन चालायचं, तर त्यांच्यासोबत बसायचो. पण असं नाही की मी तिकडनं शिकलो. मला वाटतं तो सेन्स मला तिकडनं आला मे बी. पण मग मेन जर्नी मी, मला वाटतं 4th 5th पर्यंत मी केलं. त्यानंतर मला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं गेलं. तर तिकडे तो खूप मोठा गॅप, म्हणजे ते सगळं म्युझिक तर नाहीच कुठे. तर मी फर्स्ट इयरला असताना मी फेसबुक वगैरेवर म्हणजे एक मुलगी होती. तर आमचं सहज असं बोलणं वगैरे चालू झालं आणि मी तिच्या प्रेमात पडलो. माझं फर्स्ट लव्ह होतं. तर तेव्हापासून म्हणजे म्युझिक मी आधीपासून ऐकतो, पण मी तिच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तिचा फेवरेट होता हनी सिंग. तर हनी सिंगला ऐकायला लागलो आणि नंतर मग तिने मला डीज केलं आणि मग माझ्या अंगात तो भूत घुसला की मला पण हनी सिंगसारखं बनायचं आहे. बस तिथून जर्नी स्टार्ट झाली. मी लिहायला सुरुवात केलं. मी काही रॅप लिहिले स्वतः. FL स्टुडिओ डाउनलोड केला कुठून आणि बीट्स बनवले. मला म्युझिकचा काही सेन्स नव्हता तेव्हा, म्हणजे स्केल्स, कॉर्ड्स काहीच नाही कळायचे. एक स्टार्टअप तिथून झाला आणि इथपर्यंत पुढे जाऊन सगळं सुटलं. म्हणजे प्रेम वगैरे. परिस्थिती अशी होती की ते मला सगळं सोडावं लागलं. तर डिप्लोमाला लास्ट इयरला गेलोच नाही, कारण की फर्स्ट इयरचा माझा एक सब्जेक्ट बॅक राहिला आणि मग तो जो 1 वर्षाचा गॅप होता, म्हणजे मी YD झालो होतो, तर त्या गॅपमध्ये जे पण झालं त्या गॅपमध्ये झालं. तिथून मी म्युझिकला जास्त वेळ द्यायला लागलो आणि सगळं म्हणजे स्ट्रेस होता की रिलेटिव्स लोक म्हणायचे की हा काय रॅप करतो. त्यांना ॲक्च्युली गावाकडच्या लोकांना त्यावेळेस रॅप नाही कळायचं की रॅप म्हणजे काय. त्यांना वाटायचं की काहीतरी स्टेजवर जाऊन बडबड करणं, हे काय म्युझिक नाही, हे काय गाणं नाही. तर त्या सगळ्या लोकांना फेस करणं, त्यात सगळ्यात मेन म्हणजे रिलेटिव्ह लोक, त्यांचं तर म्हणजे असं वाटायचं ना की त्यांच्यामुळेच कधी कधी वाटायचं की जीव देऊन टाकावं. कारण की कुठे पण लग्नात गेलो तर ऐक ना की तुझा मुलगा काय करतो आहे, पप्पांना विचारायचे. मग तो लागला का, मग पप्पा मम्मी काय खोटं बोलायचे की यस माझा मुलगा मस्त करतो आहे, इन्कम चालू आहे, तो आम्हाला पैसे पाठवत असतो. ॲक्च्युली मलाच ते पैसे पाठवायचे, पण ते त्या लोकांना तसं फेस करण्यासाठी तसं खोटं बोलायचं. तर ते सगळं मी ऐकायचो. तर मी पण खोटं बोलायचो, हां मस्त चालू आहे, येतात पैसे वगैरे वगैरे. ते सगळं फेस करून मी फुल स्ट्रेसमध्ये होतो की मी घरच्यांना किती वेळ मी स्ट्रेस देऊ शकतो. आणि मेन म्हणजे माझी परिस्थिती एकदम, मी तांड्यावरून आहे, छोटंसं गाव आहे माझं धानवड म्हणून. तर तिकडे छोटंसं गाव आहे, म्हणजे मला वाटतं 50 एक घर असतील मोजून, आणि त्यात रस्ता नाही पुढच्या गावात जायला. मधून एक नदी, पावसाळ्यात तर जो तिकडे अडकला तो तिकडेच अडकला. मग त्या गोष्टीमुळे मला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं होतं. तर सगळ्यात आधी मी रिलेटिव्ह लोकांना फेस केलं. त्याच्यानंतर मग म्युझिकमध्ये पुढे काहीतरी करायचं आहे, पण मग पुढे करण्यासाठी सगळ्यात मेन असतो पैसा. कारण मी म्युझिक कंपोज करतो आहे, मी लिहितो आहे छान, मला पण कळतं आहे की मी काहीतरी चांगलं करतो आहे, पण मग त्याला पुढे नेण्यासाठी त्याचा व्हिडिओ करणं, त्याचा ऑडिओ प्रॉपर करणं पण गरजेचं होतं. तर त्यासाठी मी घरून थोडे पैसे घेतले खूप. नंतर मग घरच्यांची मला कळायला लागलं की आता घरचं एवढं पण इन्कम नाही आहे की मी त्यांच्याकडनं खूप जास्त पैसे घेऊ. तर मग मी व्याजाने पैसे घेणं स्टार्ट केलं. व्याजाने पैसे घेतले. सगळ्यात आधी मला वाटतं मी 5,000 घेतले होते. तर 5,000चे मला 7,000 परत करायचे होते. आणि मी 4-5 व्हिडिओ करून त्यांना व्ह्यूज वगैरे काही नाही, म्हणजे सगळे ते पैसे असं वाटायचं की वाया गेले, कारण की रिव्हेन्यूज नाही आहे काही, आणि मला व्याज कुठून भरायचं आहे. मग ते 7,000 भरण्यासाठी मी दुसरीकडनं पैसे घेतले, 10,000.
मग ते 10,000चे 15 झाले, ते 15साठी मी 20 घेतले. तसं करत करत माझ्यावर मला वाटतं भरपूर 15-20 लाख रुपये खर्च झाला असेल. माझं पूर्ण नाव खराब झालेलं तिकडे माझ्या एरियामध्ये जळगावला, की फ्रॉड मुलगा आहे, सगळ्यांकडनं पैसे घेऊन फरार आहे. काय करणार मी, म्हणजे मला माहिती होतं मला करायचं आहे, मी करू शकतो. तसं करून करून मी आज इथपर्यंत पोचलो आणि सगळ्यांचे पैसे आता मी परत केले. त्यामुळे तो स्ट्रेस नाही आहे, तो टॅग माझ्यावरून निघाला आहे की मी फ्रॉड आहे. पण काहीतरी करण्यासाठी काही गोष्ट आपल्याकडनं चांगलं करण्यासाठी चुकीची होते. मे बी मला ते सिच्युएशन पास करायची होती. मला माहिती होतं की माझ्यामध्ये ती धमक आहे की मी पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मी त्या गोष्टी केल्या. मग व्याज कर्ज झाल्यानंतर मी घर सोडलं, कारण की त्यांना घर माहिती होतं. घर सोडलं, मग मी एका मित्रासोबत राहायला लागलो. त्याच्याकडे राहायचो मी लपून लपून. त्यांना ते पण माहिती पडलं. मला तर किती वेळेस पकडून घेऊन गेले. एक वेळेस तर मी कुत्र्यांना खूप घाबरतो. मला आले, मी वॉशरूममध्ये लपलो आणि त्यांना मी सापडलो. मला माझ्याच कोणीतरी ग्रुपमधल्या मित्रांनी असताना कपटी मित्र, तर माझ्याच ग्रुपमधल्या कोणीतरी मित्रांनी खबर दिली की हा इथं लपला आहे, इथं राहतो. आणि त्या मित्राचं म्हणजे मला माहिती कोण आहे, पण तो जवळचा मित्र असून त्याने असं केलं मला कधी वाटलं नव्हतं. त्याने असं केलं की हा इथं लपतो, इथं राहतो. त्याला माझी कंडिशन माहिती होती. ते लोक आले, मला पकडून घेऊन गेले. कुत्र्याचं गोडाऊन होतं, तिथं खूप सारे डॉग्स होते आणि मी डॉग्सला खूप घाबरतो. तर मला त्या गोडाऊनमध्ये कोंडून दिलं, धमकी दिली तुला मारतो वगैरे वगैरे. मी त्यांना बोललो की मला तुम्ही मारून टाका, मी काय करणार आहे, माझ्याकडे कधी पैसाच नाही तर मी देऊ कुठून. असे खूप सारे किस्से आहेत, हे तर एक आहे. असे मला वाटतं लाखो किस्से माझ्यासोबत झाले. 5-6 वर्ष मी असेच काढलेत, लपून लपून फिरून. मुंबईला राहायचो, काही लोकांसोबत राहायचो. काही लोक चांगले पण भेटले, पण काही लोक असे भेटले की मला नोकरसारखं ट्रीट करायचे. आहे भरपूर गोष्टी, पण मला काहीतरी करायचं होतं, मला शिकायचं होतं, मला पुढे जायचं होतं. कारण की मी इंजिनिअरिंगला असताना मी ते सोडून दिलं. ते सोडल्यानंतर माझे पप्पा वगैरे म्हणजे गावातून माझ्यासाठी सिटीमध्ये त्यांनी घर घेतलं. त्यांच्यावर एवढं प्रेशर होतं ते नाही का की आपल्या मुलाला शिकवू, आणि मी सगळं सोडून दिल्यानंतर त्यांनी ते खूप जास्त प्रेशरमध्ये होते मला वाटतं. मी त्यांना बघायचो. त्यांनी माझ्यामुळे कधी एक वेळ होता त्यांनी दारू पण पिणं स्टार्ट केलं होतं. असतं प्रत्येक आईवडिलांचं असतं की आपला मुलगा शिकून सेटल व्हायला पाहिजे. पण मला वाटतं की मी त्यावेळेस वेगळ्या झोनमध्ये होतो आणि त्या झोनमधून मला बाहेर निघायला थोडा वेळ लागला, पण आता ते खुश आहेत खूप. व्हेरी गुड, छान. तू सांगितलंस की तू सुरुवात रॅपपासून केलीस, तर आणि तू काही टाईमपर्यंत रॅप केलासुद्धा. तर तुला तुझा पहिला रॅप आठवतो का? येस, पहिला मला आठवतं. त्यावेळेस खूप बेसिक टाईपचं जे रॅप व्हायचं, लाईक पोएट्रीसारखं. आता कसे खूप सारे फ्लोज आलेत रॅपमध्ये, पण तेव्हा मी म्हणजे लाईक अशा टाईपचं मी लिहायचो. आणि असतं ना की तेव्हा आपण मॅच्युअर नसतो, तर समजून घ्या मला मुलगी सोडून गेली आहे तर मी तिच्यावरूनच लिहिणार. ते असं होतं की तूने ही तो कहा था बेबी यो यो तुझे बड़ा अच्छा लगे, हनी सिंह के सामने बेबी तू तो बच्चा लगे, सीरियसली इस बात को लेकर एक दिन कुछ बन जाऊंगा मैं, तेरे यो यो जैसा नहीं तो क्या खुद की पहचान बनाऊंगा मैं. आणि तेच मी डोक्यात घेऊन चाललेलो की मला करायचंच आहे आता. मला हार बिलकुल सहन होत नाही. ती काही असो, म्हणजे एक छोटंसं 1 रुपयाची क्रिकेट मॅच असो की काही असो, मी हारलो ना तर खूप चिडचिड होते मला. त्यामुळे मी डोक्यात घेऊन चाललेलो ती गोष्ट. बट छान, आता त्यावरून इथपर्यंतचा विन सिच्युएशन झालेली आहे. हे झालं आपलं रॅपबद्दल. तुला तुझी पहिली रेकॉर्डिंग आठवते का? गाण्याची कोणती पहिली रेकॉर्डिंग? मला वाटतं पहिलं गाणं मी बाप्पाचं केलं होतं. म्हणजे मी कंपोज बाप्पाचं गाणं केलं होतं, पण मी रेकॉर्ड एक अलविदा नावाचं सॉन्ग होतं. कारण की त्यावेळेस मी बोललो ना मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. म्हणजे लाईक लव्ह लाईफमध्ये मी खूप जास्त डीप गेलेलो, आणि फर्स्ट लव्ह तुम्हाला माहिती आहे ते अजूनही आठवतं. त्या झोनमध्ये होतो आणि मला वाटायचं की मी गिवअप करतो आहे. मला वाटायचं की प्रेमच सगळं आहे. पण नंतर त्या गोष्टी फेस केल्यानंतर कळलं की आपण जेव्हा डिप्रेस्ड असतो, आपण जेव्हा खूप जास्त प्रॉब्लेममध्ये असतो ना, तेव्हा सगळ्यात जास्त हार्ट होतं ना ते फक्त आपल्या आईवडिलांना होतं. मला सांग, तू ऑब्व्हियसली तुझी लाईफ इझी नव्हती, स्ट्रगल भरपूर होते. त्या लाईफमधला जर तुला एक कोणताही पार्ट चेंज करायचा असेल किंवा डिलीट करायचा असेल तर तो कोणता असेल? म्हणजे माझ्या लाईफचा सगळ्यात खराब पार्ट असेल की म्हणजे मला वाटतं की माझे आईवडील फॉरएव्हर माझ्यासोबत राहायला पाहिजे. तर तो एक पार्ट असतो ना, जो तुम्हाला कळलं असेल कुठला पार्ट असेल, तो पार्ट मला डिलीट करायचा आहे. रोलर कोस्टरसारखी जर्नी राहिलेली आहे. तर रिजेक्शन्स ऑब्व्हियसली पाहिले असतीलच.
तर आता तू रिजेक्शन्स तुझे कसे हँडल करतोस? मी आधीपासूनच हँडल करतो, म्हणजे मी चिल राहतो. मला माहिती आहे की राईट टाईम असलं की आपल्याला कोणी रिजेक्ट करत नाही. त्यामुळे आपण एक त्या लेवलचं बनायचं किंवा आपण त्या गोष्टीच्या योग्य बनायचं, पात्र बनायचं की ते आपल्याला रिजेक्ट करूच नाही शकणार. तर मला तर तेच वाटतं की आज त्यांनी रिजेक्ट केलं आहे, मे बी त्यांना आपल्यामध्ये काहीतरी कमी दिसलं असेल किंवा त्यांचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतील. तर आपण एक लेवलला पोहोचल्यानंतर आपल्याला कोणी रिजेक्ट नाही करू शकत असं मला वाटतं. तुला असं वाटतं का तू आता त्या लेवलवरती पोहोचलेला आहे? नाही, अजून खूप काय आहे. म्हणजे मला वाटतं मी एक थेंब आहे, अजून पूर्ण समुद्र बाकी आहे. अरे वा. आता नवारी साडी असो, गुलाबी साडी असो, बुलेट असो, ही सगळी गाणी खूप हिट झाली आहेत, खूप पॉप्युलर झाली आहेत. तुला का वाटतं की तुझी गाणी का पॉप्युलर होतात किंवा इतकी लोकांना का आवडतात? सगळ्यात मेन तर मेहनत असते. म्हणजे चला आमची मेहनत तर असते, आर्टिस्ट लोकांची खूप मेहनत असते, पण जे आहेत ना माझी गाणी, मला वाटतं मला माझ्यावर ना लहान जी मुलं आहेत त्यांची खूप मला ब्लेसिंग आहे त्यांची. म्हणजे असतं ना की आपण बोलतो की आशीर्वाद आपल्याला मोठ्यांचाच भेटतं, असं नाही आहे, लहान मुलांचा पण आशीर्वाद भेटतो. आणि तुम्ही बघू शकता की माझे फॅन्समधून आहे ना, मला वाटतं लहान जे मुलं आहेत ते खूप, म्हणजे मी कुठे पण जातो ना तर मला कसे भेटतात ना की एक माणसं येतात की तू संजू राठोड ना, म्हटलं हां, अरे माझा एक 2 वर्षाचा मुलगा आहे किंवा 2 वर्षाची मुलगी आहे, तुझी खूप मोठी फॅन आहे. म्हणजे ते त्यांच्यामुळे ते मला ऐकतात है ना. तर त्यांच्यामुळे माझी ऑडियन्स अशी वाईड मला वाटते. आणि दुसरी गोष्ट मग मेहनत आहे, बारीक गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे, आणि जी स्पार्क जो म्युझिक करतो त्याची मेहनत. छान. मला सांग, तुझ्या अकॉर्डिंग टू यू तुला कधी वाटलं की तुझं गाणं सक्सेसफुल झालं, असा कोणता मोमेंटचं रिअलायझेशन होतं? अजून नाही वाटलं आहे तसं. जेव्हा सगळे गाणे हिट होतील, म्हणजे आता सध्या तरी होत आहेत, पण सगळे गाणे 7 समुद्रापार पोचायला पाहिजे, तेव्हा मला वाटेल की मी काहीतरी केलं आहे. अजून मी बोललो ना, मी एक थेंब आहे, एका थेंबाने तहान नाही भागत, असं मला वाटतं. क्यूट. तुला कोणताही फनी किंवा असा स्पेशल इन्सिडेंट आठवतो का तुझ्या गाणी रेकॉर्ड करताना किंवा शूट करतानाचा? मी रेकॉर्ड करताना माझ्यासोबत काय होतं ना की मी नेहमी कंपोज काहीतरी वेगळं केलेलं असतं आणि रेकॉर्ड करायला जाताना काहीतरी वेगळंच रेकॉर्ड करून येतो आणि तेच चांगलं वाटतं लोकांना. तर ते प्रत्येक गाण्यामध्ये होतं. आणि शूट करताना मी खूप कॉमेडी करतो, तर मी कधी कॉमेडी करता करता मी विसरून जातो की मी स्वतः लीड आहे. मी कॉमेडी करता करता कुठे पण निघून जातो. नंतर बोलता भाई टेक घ्यायचं आहे, तेव्हा मी लक्षात येतं की मी आहे गाण्यामध्ये. असं काय कॉमेडी करतोस तू? मी असंच लेम जोक्स काही पण चालू असतं माझं. म्हणजे मला असं हॅप्पी मोमेंट करायला, म्हणजे सगळ्यांना खुश ठेवायला आवडतं. लाईक मी कोणी उदास जरी दिसलं ना, मी स्वतःहून जाऊन बसतो, भाई काय विषय आहे, मला सांग, काय प्रॉब्लेम आहे मला सांग, हां गर्लफ्रेंडचा विषय आहे. म्हणजे जरी त्याचा वेगळा प्रॉब्लेम असेल पण असं काही बोललो ना आपण तर ते हसायला लागतात. तर असं एकदम जॉलीगुड आहेस तू. येस, मी खूप फनी आहे. म्हणजे असं मी फर्स्ट टाइम, आता मी इकडे असं आहे तर मी थोडा सिरियस टाईपचा वाटत असेल, पण मी कॅमेरासमोर तेवढा फ्री नाही राहत. अच्छा, फ्री होऊन जा, इट्स ओके. सगळे आम्हाला आवडेल तुझा फनी साईड बघायला. खूप रेअरली, मला वाटतं खूप कमी लोकांना तो फनी साईड दिसतो. तुझं सगळ्यात पहिलं जे गाणं जे व्हायरल झालं आणि जेव्हा तुला कळालं की खूप लोक त्याबद्दल रील्स बनवत आहेत, एक तर ते गाणं कोणतं होतं आणि तू कसं रिॲक्ट केलंस त्याला? सगळ्यात आधी माझं गाणं होतं बाप्पावाला गाणं. म्हणजे त्याच्या आधी पण मला वाटतं टिकटॉकला व्हायरल झालेले 1-2 गाणे, पण ते तेवढे प्रचंड व्हायरल नव्हते. सगळ्यात पहिलं गाणं म्हणजे बाप्पावाला गाणं. म्हणजे ते टिकटॉकला एवढं, त्याच्यावर मला वाटतं 10-1 मिलियन तर रील्स बनले असतील त्यावेळेस. आणि सगळे जेवढे पण पॉप्युलर आर्टिस्ट आहेत, पॉप्युलर इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा सिरियलमधले सेलिब्रिटीज आहेत, सगळेच, रितेश देशमुख सरांनी पण त्याच्यावर टिकटॉक बनवले त्यावेळेस. तर ते बघून म्हणजे मला असं वाटायचं ना की भाई मी काहीतरी काय केलं आहे. मग तिथून माझी जी एनर्जी वाढली ना, एक असतं ना की काहीतरी चांगलं मोठं आपल्यासोबत घडतं ना तर आपली एनर्जी डबल होते. तर मला तेव्हापासून एनर्जी डबल झाली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं मी जेवढे पण गाणे केले सगळेच ऑलमोस्ट 20 मिलियन 25 मिलियन्स गेले. म्हणजे मराठीमध्ये हे एवढे म्हणजे नंबर्स कमी नाही आहेत मला असं वाटतं. जेव्हा तू असे एवढे मोठे मोठे नंबर्स बघतो, पहिल्यांदा जेव्हा तू बघितलं असेल की बाबा 1 मिलियन हिट झाला होता, तर सगळ्यात पहिला कोणाला फोन केला होतास किंवा कशी ती फिलिंग होती? सगळ्यात आधी तर मला वाटतं गोरी गोरी पान नावाचं एक गाणं होतं, त्याला 200K व्ह्यूज झाले. म्हणजे ते एकदम स्लो चालू होतं आणि सडन ते ग्रो झालं. मी तो ग्राफ बघितला, म्हटलं हे काय, म्हटलं कोणीतरी प्रमोट केलं काय आपल्या गाण्याला. आणि
फटफट एकदम 1-2 दिवसातच 200K झाले. तर आम्ही फुल केक वगैरे आणून आम्ही केक वेक कापलेत. तर तेव्हा मी तर कोणाला कॉल नाही केला सगळ्यात आधी. म्हणजे असं झालं आहे ना आता की नंबर्स मला मॅटर नाही करत. मला 10 व्ह्यूज जरी आहे ना तरी मला कोणी चांगल्या व्यक्तीने कॉल करून अप्रिशिएट केलं ना तर ते माझ्यासाठी खूप असतं. तर त्यावेळेस मला बऱ्याच लोकांचे म्हणजे घरच्यांचं तर त्यावेळेस एवढं लक्ष नाही राहायचं जे आहे ते. पण मला बऱ्याच लोकांनी म्हणजे गावातले लोक झाले किंवा जे काही असतात ना की काही ज्यांना आपण मानतो नाही का त्या लोकांना की ह्या कामामध्ये हे लोक बाप आहेत, त्या लोकांचे जेव्हा आपल्याला कॉल येतात ना की भाई तू खूप छान काम केलं आहे, तर तेव्हा खूप प्राऊड फील होतं. तर मला ते गोरी गोरी पान गाण्यापासून झालं. तू एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतंस की तुझ्या एक्सनी नवारी साडीवरती रील बनवली होती. तर मला सांग जास्ती सॅटिस्फॅक्शन काय वाटलं होतं जेव्हा माधुरी दीक्षितनी रील बनवली की तुझ्या एक्सनी बनवलेली? आधी तर मला वाटतं एक्सने बनवली होती, कारण तिने नऊवारी पाहिजेवर बनवली होती. गुलाबी साडीवर माधुरी मॅमने बनवली. ॲक्च्युली ती असं खूप मोठी गोष्ट नाही आहे की तिने रील बनवली, पण एक असतं ना की एक जो आपण किती बोलू ना मी की खूप स्वीट टाईप बॉय आहे किंवा मी रिव्हेंजची भावना ठेवत नाही, पण एक पॉईंट असतो आपल्या डोक्यात की काही लोक फिट असतात की ह्या लोकांनी आपल्यासोबत खूप खूप जास्त वाईट केलं आहे. आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार नाही करत, पण एक असतं तर ते बघून नाही का असं वाटतं की बाई बघ आता कळलं ना माझ्या गाण्यावर रील बनवते. असं म्हणजे तो पण एक छोटासा रिव्हेंजच झाला एक प्रकारे. करेक्ट आहे. मला सांग एक म्युझिशियन आता एक फेमस आर्टिस्ट होण्याआधी संजूमध्ये काही बदल झाला आहे का? जेव्हा मी स्टार्टिंगला करायचो ना तर मी खूप असा यो टाईपचा नाही का, म्हणजे मी आर्टिस्ट आहे असं वाटायला पाहिजे. फुल वेगवेगळ्या टाईपची हेअरस्टाईल लुक तसा वाटायला पाहिजे मी आर्टिस्ट आहे. आणि थोडं वेगळं होतं, पण परिस्थिती हळूहळू आपल्याला चेंज करते. आणि आता असं मला वाटतं की काम बेस्ट पाहिजे. आपण कसा दिसतो आपण कसा राहतो याच्यापेक्षा काम बेस्ट पाहिजे. तर माझ्यामध्ये तो बदल घडला की मी कामाला खूप जास्त प्राधान्य द्यायला लागलो आहे सध्या. ओके. तुला घरी सेलिब्रिटी ट्रीटमेंट मिळते का? हां सध्या तरी मिळते. म्हणजे असं झालं आहे ना की माझ्या मम्मी पप्पांना ती ट्रीटमेंट मिळते आमच्या गल्लीमध्ये. तर मग मी जातो ना तर ते खूप मग पप्पा लगेच नाही का फोन उचलता, संजू आला होता. मग समोरचे बोलतात अरे त्याला घेऊन ये ना घरी प्लीज प्लीज घेऊन ये. तर पप्पांना तो सध्या बिझी आहे, मी तरी त्याला विचारतो असं. आणि रिसेंटली आता काही दिवसाआधीच गावाकडे गेलेलो मी, पप्पांसाठीच गेलेलो थेट. तर पप्पांनी त्यांच्या फ्रेंड्स लोकांना सांगून ठेवलं होतं की संजू येणार आहे असं. तर तिकडे त्यांना तरी बोलायचं की पप्पा माझ्याकडे म्हणजे सोबत नाही का बाउन्सर्स नाही आहेत. तर त्यांना माहितीच नाही की एवढा क्राऊड असतो नाही का. तर विदाऊट बाउन्सर्स वगैरे आम्ही गेलो गावाकडे. आणि खूप सारे आर्टिकल्स आणि ते गाणं प्रचंड व्हायरल झाल्यामुळे तिकडची फॅन फॉलोईंग माझी बाकीच्या एरियांपेक्षा जास्त आहे की आपल्या एरियाकडचा माणूस आहे त्यामुळे. तर पप्पांना वाटलं नाही की एवढी गर्दी असेल. मग मम्मी पप्पा माझे आजोबा पण होते आणि काका सगळे आम्ही गाडीमध्ये होतो. त्यांना वाटलं की असेल एक 5-50 लोक असतील. तिकडे पोचलो, फुल भरलेला क्राऊड आणि माझ्यासोबत बाउन्सर्स नाही काय नाही. काका फुल पब्लिकला आवडते. काकांनी बाउन्सरचं काम केलं. एक माझ्या मोठ्या बाबांचा मुलगा आहे श्याम म्हणून, त्या दोघांनी म्हणजे लिटरली त्यांनी बाउन्सरचं काम केलं आहे की बाई सरका. मम्मी तिकडे कोपऱ्यात पूर्ण पब्लिकमध्ये अशी आणि पूर्ण डोळ्यात पाणी की आता काय करू. आणि माझी मम्मी खूप घाबरते. तर माझी मम्मी हे भगवान काय होईल. आणि पप्पा फुल घाम पुसताय, लोक फोटो काढताय. आणि जेव्हा आम्ही जसं तिकडनं कसं तरी निघालो, मम्मी म्हणे संजू याच्या पुढे तुला बोलवणार नाही, तू तिकडेच थांब. त्यानंतर पप्पा म्हणे अरे मला तर माहितीच नव्हतं रे. पण त्यांना तो चेहऱ्यावर आहे ना तो एक प्राऊड फिलिंग होती. आणि काकांचे त्यांना म्हणजे माझे काका गावाकडे असतात आणि पप्पा जळगावला असतात. तर काकांचे 5-5, 10-10 मिनिटाला कॉल पप्पांना की अरे मागे पुढे गाडी लागली का बघ बरं का. 5-5 मिनिटात की बघ बरं का, मला तर भीती वाटते, त्याला इकडे तिकडे जायला नको लावू. अजून पण काका म्हणजे मला कॉल करून तेच सांगतात कुठे घरीच आहे ना, बाहेर नको फिरू. तर ते असतं. पण त्यांना जे फील होतंय ना आता जे म्हणजे मी ज्या एरियातून आहे म्हणजे कोणी एक्सपेक्टच केलं नसेल की मी तिकडचा कोणीतरी काहीतरी एवढं चांगलं करू शकेल. म्हणजे मी असं खूप चांगलं नाही केलं आहे, पण तेवढं पण नाही केलं आहे कोणी. मग कोणी पण मीडियावाले किंवा न्यूज आर्टिकल्सवाले रिपोर्टर ते फिरत असतात ना आणि काकांना पप्पांना कोणाला पण ते अचानक भेटतात की तो तुमचा कोण लागतो, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर ते त्यांना एक तर बोलता येत नाही. तर ते त्यांना खूप भारी फिलिंग येते शॉर्टकटमध्ये बोलायला गेलं तर.
स्वीट. अच्छा, मला सांग, तुला जेव्हा पहिल्यांदा तुझी गाण्यामधून जी फीज मिळाली होती, कोणती अशी पहिली गोष्ट होती ती तू केलीस किंवा विकत घेतलीस? खरं सांगतो, ते गाणंच मी केलं नाही. एक मित्र आहे घनश्याम म्हणून, सॉरी मी नाव रिव्हील करतो आज, घनश्याम म्हणून, त्याला माझ्याकडनं एक गाणं करायचं होतं. माझा ना मुंबईला असताना बँड्रा लोकलमधून माझा फोन चोरीला गेला. तर मला वाटतं मी 4-5 महिने बिना फोनचा होतो. म्हणजे घरून मी येऊ शकत नव्हतो, कारण की घरून मी ऑलरेडी बरेच पैसे घेतलेले होते. तर मला लाज वाटायची की मी कसे घरून पैसे घेऊ. तर मी त्याला काय बोललो की मला ना तू पैसे नको देऊ, मला एक साधा फोन घेऊन दे. तर त्याच्याकडे बजाज कार्ड होता, त्याच्याकडे पण तो बोलले माझ्याकडे पण तेवढे पैसे नाही आहे, एक काम कर तुला मी फोन काढून देतो, एवढ्या पैशांपर्यंत मी भरून देईल हप्ते, पुढचे तू भरशील. तर मी तो फोन घेतलेला एक त्यावेळेस, आणि घरी खोटं बोललो की माझं गाणं 25,000 विकलं गेलं, म्हणून मी हा फोन घेतला आहे. असा 23,000चा फोन होता. 2,000चा मी मस्त पेढे वगैरे घेऊन गेलो, घरी दिले का म्हटलं पेढे, माझं पहिलं गाणं आज विकलं गेलं 25,000ला. तर खोटं पण बोललो, पण मग ते फोन घेतला मी सगळ्यात पहिले. अच्छा. आणि 4-5 महिन्यानंतर फोन हातात येणं, ती फिलिंग छान. तुझ्या करिअरमध्ये सगळ्यात जास्ती सपोर्ट कोणाचा होता, किंवा तुझा हा जो सक्सेस आहे तो तू कोणाबरोबर शेअर करशील? 3 लोकांचा ॲक्च्युली बोलायला गेलं तर खूप सपोर्ट आहे. फॅमिलीचा तर असतोच, ते तर सगळ्यात वरती आहे. फॅमिली सोडली तर एक सचिन, म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा मी स्टार्टअप केलं होतं तर माझा भाऊ आहे सचिन राठोड, त्यांनी मला खूप हेल्प केलं आहे. म्हणजे त्याच्याकडे स्वतःकडे पैसे नाही राहायचे, तर मी स्कूटी होती बहिणीची, ती पण मी घेऊन फिरायचो, आणि पेट्रोलला पैसे नाही. मग सचिन माझ्याकडे पैसे नाही यार, पेट्रोल संपलं आहे, काय करू. तो बिचारा कुठून काय करून 50 रुपये 30 रुपये असे मला कुठून द्यायचा तो, आणि मी ते 30चं पेट्रोल 50चं पेट्रोल टाकून गुजारा करायचो. आणि ते म्हणजे त्यावेळेस त्याच्याकडे सुद्धा त्याच्याकडे 50 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस. ते स्वतः ते पैसे तो मला देऊन टाकायचा. तर असा भाऊ भेटणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेस मी एक मोठी अमाऊंट पण, की लाईक 5,000 अमाऊंट माझ्यासाठी त्यावेळेस खूप मोठी आहे. तर मी त्याला बोललो की मला रेकॉर्डिंग करायची आहे, आणि ते गाणं पण त्याला माहिती होतं, त्याच्यासमोरच बनवलं होतं. त्याला बोललो की मला थोडे पैसे लागत आहे, 5,000 रुपये. तर त्यांनी लिटरली त्याच्या कॉलेजची ही भेटली होती, स्कॉलरशिप भेटली होती, त्या स्कॉलरशिपचे पैसे त्यांनी मला देऊन टाकले होते त्यावेळेस. आणि कधी बोलला पण नाही की मला परत पाहिजे वगैरे. एक दुसरा मग मी नाशिकला शिफ्ट झालो. त्याच्यानंतर दर्शन म्हणून माझा भाऊ आहे, मावशींचा मुलगा. त्यावेळेस मी फुल डिप्रेस्ड होतो. म्हणजे एकदम असतं ना की दुनियामधला सगळ्यात निगेटिव्ह माणूस म्हणजे मला असं वाटायचं. मी कधीच चांगला विचार नाही केला पॉझिटिव्ह, म्हणजे माझ्याबद्दल, की मी काहीतरी करेल, मी काहीतरी बनेल, काहीच नाही. आणि माझी झोप गिप सगळी उडाली होती. म्हणजे असं वाटायचं की मी एक झॉम्बी आहे, म्हणजे मी फक्त जगतोय, काम नाही करू शकत, काय नाही करू शकत. तर त्यावेळेस त्याने मला खूप हेल्प केली आहे. म्हणजे लाईक त्यांनी स्वतःचं सोनं गहाण ठेवलं होतं, आणि एक पैसे अमाऊंट तो बोलला की हे आपण याला गाणे बनव, म्हणजे मी त्या झोनमधून बाहेर निघायला पाहिजे. आणि मग सगळ्यात मेन आत्ता जो 2-3 वर्षापासून सगळ्यात मेन सपोर्ट आहे जी-स्पार्क. म्हणजे तो लिटरली जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे त्यांनी गाणे माझ्यासोबत अशा वेळेस केले ना की मी त्याला ना पैसे द्यायचो ना काही द्यायचो, काहीच नाही, तरी लिटरली त्यांनी सगळं केलं आहे. म्हणजे म्युझिकपासून, एडिटपासून, DI पासून असं. तर हे जे 3 आहेत ते माझे पिलर्स आहेत मेन पकडायला गेलो तर. हे 3 माझ्या लाईफमधून गेले तर मग मी 0. तर या तिघांनीच तुला डिप्रेशनमधून पण बाहेर येण्यासाठी हेल्प केली असं बोलू शकतो. मला सांग, तू सगळीच गाणी, ऑलमोस्ट तुझी सगळी गाणी लव्हबद्दलच असतात. तर अकॉर्डिंग टू संजू, प्रेम काय आहे? प्रेम म्हणजे मला आता वाटतं, एक वेळेस वाटायचं की प्रेम म्हणजे खूप स्पेशल असतं, पण मला वाटतं की आईवडिलांच्या प्रेम सोडलं, आईवडिलांचं किंवा आपले जे काही नातेवाईक आहे जसं लाईक माझे काका वगैरे, ह्या लोकांचं, किंवा आपल्या जे एकदम जवळचे मित्र, जसे मी बोललो सचिन, जी-स्पार्क, दर्शनबद्दल, एवढे लोक सोडले ना की लव्ह लाईफ म्हणजे एखाद्या मुलीला घेऊन गेलो ना, तर माझ्यासोबत आत्तापर्यंत काही पॉझिटिव्ह झालं नाही त्याच्यावर. म्हणजे मला वाटतं ना की सगळ्यांसाठी वेगळी गोष्ट असेल, पण मला असं वाटतं की लव्ह म्हणजे काही राहिलंच नाही लाईफमध्ये असं वाटतं. आजकाल सगळं एक टायमासाठी असतं, मर्यादित असतं. म्हणजे किती आपण कोणाशी किती प्रेम करतो आहे, पण ते 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षानंतर ना तो स्पेशलपणा नसतो असं मला वाटतं. रेअरली 100पैकी 99% लोकांना तर हेच होतं त्यांच्यासोबत. मला तरी वाटतं माझ्यासोबत झालं आहे, मे बी, म्हणून मला वाटत असेल
किंवा म्हणून मी त्या गोष्टीला घेऊन निगेटिव्ह आहे. पण मला ते तेवढं ती भावना नाही उरली आहे. ते कधी पॉझिटिव्ह एवढं हे जे निगेटिव्हिटी आहे प्रेमाबद्दल, ते कधी पॉझिटिव्हली चेंज होईल किंवा तू वेगळ्या तरीक्याने आता बघण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न करतोस का? नाही, मी आता माझं आहे ना, एक वेळ होती की मी घरच्यांशी फोनवर बोलणं वगैरे खूप बंद केलं होतं. पण आता मला त्यांच्याशी प्रेम झालं आहे परत. माझ्या घरच्यांशी, जेवढे पण लहान लहान मुलं आहेत, बेबीज, त्यांच्याशी, माझ्या मित्रांशी. तर प्रेम करायला खूप गोष्टी आहेत, मला असं वाटतं. छान. तुला कोणतं एक वियर्ड फॅन मोमेंट किंवा फॅन रिक्वेस्ट असं शेअर करू शकशील तर? तसे तर भरपूर आहेत, पण हा पण एक रिसेंटचाच किस्सा आहे. आपण रिसेंट गोष्टीबद्दल बोलूया. तर एक सर आहेत, इंग्लिश टीचर आहेत माझे, है ना. तर ते मला नेहमी कॉल करत असतात की संजू काय चाललं आहे. यावेळेस त्यांनी नाही का पहिल्यांदा मला नाही का एवढं म्हणजे ते कॉल करायचे, त्यांना माहिती माझे गाणे आहे, मी हिट चालू आहे माझे गाणे, पण त्यांनी मला कधी अप्रिशिएट नाही केलं. तर एका दिवशी त्यांनी रिसेंटली कॉल केला, अरे संजू व्हिडिओ कॉल करतो का प्लीज. म्हटलं सर बिझी आहे. ठीक आहे. परत थोड्या वेळाने कर ना व्हिडिओ कॉल प्लीज. म्हटलं सर काय. सरांनी लिटरली मला व्हिडिओ कॉल केला. आणि त्यांचं कसं ते जास्त फोन यूज नाही करत, तर त्यांचा जो व्हिडिओ कॉल होता ना, तो पूर्ण याच्यावरतीच मला दिसायचं. आणि ती मिशी, काय रे संजू काय चाललंय, खूप भारी करतोयस म्हणे, माझी मुलगी माझी बायको सगळे तुझे फॅन आहे, आणि असं दाखवायचं. तर ते मला एकदम असतं नाही, वियर्ड नाही म्हणता येणार, पण ते एकदम मला भारी वाटलं. ते म्हणजे वियर्ड आतापर्यंत कधी केलं नाही, आणि मला वाटतं ते करत पण नसतील कोणाला व्हिडिओ कॉल. तर ते भारी वाटलं. छान. स्पेशल असेल तो फिलिंग. स्पेशल फिलिंग म्हणजे ज्यांच्याकडनं आपण घडलोय त्या लोकांनी, जेव्हा आपण खूप वर्षाच्या गॅप नंतर ते म्हणजे स्कूलमध्ये होते, एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर पण त्यांना आपण आठवणीत आहे त्यांच्या, ते आपल्याला पर्सनली कॉल करतात. तर खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये तू बोलला होतास की तुझा म्युझिक प्रोसेस असं असतं की तू सकाळी सकाळी तुझ्या स्कूटीवरती राईड करत जातोस, मग तिकडे लिरिक्स किंवा म्युझिक कॉम्पोजिशन सगळं काय होतं. आता पण तुझी प्रोसेस सेम आहे की आता काही वेगळं झालं आहे? मी ऑलमोस्ट सेमच आहे, तो माझा रुटीनच झाला आहे. पण आता एवढं आहे की मी जास्त पब्लिकली नाही फिरू शकत आहे थोडा, पण मी तरी पण कॅप मास्क वगैरे लावून, कारण की मला तसंच सुचतं. त्यामुळे मी ती प्रोसेस चेंज करू नाही वाटली मला कधी. तू थोडा सुपरस्टिशियस आहेस त्याबद्दल? ॲक्च्युली तसं आहे. मी म्हणायला गेलो ना, तर मी माझा कसा रूल आहे, रूल नाही म्हणता येणार, म्हणजे माझं असं म्हणणं असतं की आपण ह्या माणसासोबत काम केलं, ह्या माणसासोबत काम केलं, यांच्यासोबत काम केलं, आणि हे गाणं खरंच सक्सेस झालं, तर हे लोक पण आपल्यासाठी लकी आहे. असतं ना की यांचे ग्रह आपले ग्रह असे मॅच होतात. या गोष्टी असतात नसतात मला माहिती नाही, पण मी असा विचार करतो बऱ्याच वेळेस. छान. संजूचं काही हिडन टॅलेंट आहे का? म्हणजे असं काही स्पेशल टॅलेंट जे लोकांना नाही माहिती पण तू खूप भारी आहेस त्यात? मला आता आयडिया नाही या गोष्टीत, पण मी क्रिकेट चांगला खेळतो. मला एक वेळेस वाटायचं की मी क्रिकेटर बनायला पाहिजे, पण खूप प्लॅन पण होता की मी अकॅडमी जॉईन करेल, हे करेल ते करेल, पण मी बोर्डिंग स्कूलमध्ये गेल्यानंतर मग ते सगळं ते स्वप्नच राहून गेलं. पण मी खेळायचो. बॅट्समॅन होतास की बॉलर? बोथ. बोथ. अरे ऑलराऊंडर. वा. तुझ्यासाठी गाणं काय आहे? गाणं म्हणजे इमोशनच आहे ॲक्च्युली. आपण बघायला गेलो तर आपण कधी एखादं हॅप्पी गाणं लावलं तर आपल्यामध्ये ते वाईबवाले इमोशन येतात, किंवा एखादं सॅड गाणं आहे, आपण सॅड नाही पण आहे, लाईक अरिजित सिंग सरांचे गाणे. आपण लोक बोलतात ना की अरे मी उदास नाही हूँ फिर भी मुझे ऐसा लग रहा है, क्यों लग रहा है की मेरा ब्रेकअप हुआ है. तर गाणं म्हणजे इमोशन, शॉर्टकटमध्ये बोलायला गेलो तर. अच्छा. आम्ही जेव्हा इथे ऑफिसमध्ये सगळ्यांना कळालं होतं की बाबा संजू राठोड येणार आहे, तर आम्हाला काही प्रश्न मिळाले तुझ्या फॅनसाठी. एक फॅनचा क्वेश्चन आहे की तू तुझ्या सॉंग्समध्ये कास्टिंग कशी करतोस? ॲक्च्युली माझ्या डोक्यात काही कॅरेक्टर फिट असतात की मला अशी मुलगी पाहिजे, तशी मुलगी पाहिजे. बऱ्याच वेळेस तर मला तशी मुलगीच भेटत नाही. तर आम्ही जे आमच्याकडे असते काही लिस्ट, त्याच्यामधून आम्ही सिलेक्ट करून घेतो. आणि बाकी प्राजक्ता आहे जी गुलाबी साडीमध्ये आणि नऊवारी साडीमध्ये आहे, तर आम्ही डिम्पल गाणं केलं होतं, तर त्याच्यामध्ये ती होती. तर आमची बॉन्डिंग अशी फॅमिली बॉन्डिंग आहे, म्हणजे ती झाले रोहित दादा म्हणजे तिचे हजबंड, तर आम्ही एकदम असं फॅमिलीसारखे आहे. तर आम्ही खूप वर्षानंतर आम्ही नऊवारी साडी ट्राय केला, आणि त्या गाण्याला खूप यश भेटलं. असं सहजच त्याचा सिक्वल मला आठवला, गुलाबी साडी, त्याच्यामुळे मी तिला कास्ट केलं. बाकी एक गोष्ट सांगायची आहे मला, हे मला सांगायचंच होतं ॲक्च्युली, की भरपूर लोक आहे ना सध्या काय करतात की माझं नाव यूज करून काही कलाकारांकडनं, ज्याला की मुलींकडनं मुलांकडनं पैसे घेतात की संजूच्या गाण्यामध्ये तुला काम देतो
त्या लोकांनी कसं की सो कॉल्ड माझे फ्रेंड म्हणजे माझ्यासोबत फोटो काढून त्यांनी पोस्ट केले आणि लाईक झाले माझे फ्रेंड्स. तर अशा लोकांनी रिसेंटली माझ्यासोबत 5-6 वेळेस हे घडलं की मला लोकांचे कॉल आले की भाई तू पैसे घेतले काय करतो. तर मी एक सांगू इच्छितो की मी कोणाकडनंच कास्टिंगसाठी पैसे घेत नाही. मी तेवढा समर्थ आहे. मला लोकांची तकलीफ समजते. म्हणजे मी पैशांबद्दल मला ती गोष्ट कळली की काय असतं, ज्यांच्याकडे पैसा नाही त्याला काय फील होतं आणि मी ती गोष्ट फेस केल्यामुळे मला माहिती आहे. आणि मी कोणाकडनं कसलेच कास्टिंगसाठी पैसे घेत नाही. जे कोणी तुम्हाला बोलत असतील की संजूच्या गाण्यामध्ये तुला काम देतो, तू एवढे पैसे दे तेवढे पैसे दे, तर ते फ्रॉड आहे. तुम्ही डायरेक्ट पैसे देऊ नका. एक फॅन्स अपकमिंग आर्टिस्टसाठी किंवा त्यांना आपलं ड्रीम फॉलो करायचं असेल तर त्याच्यासाठी काय मेसेज देशील? मला असं वाटतं पॅशनेटली काम करत राहा. म्हणजे असं म्हणजे नाही का सक्सेसची कालावधी नसते. कधी कधी काही लोकांना एका गाण्यामध्ये पण सक्सेस भेटतं, कधी कधी 5 वर्ष पण लागतात, कधी कधी 10 वर्ष पण लागतात. तर मला वाटतं काम कधी आपल्याला कळतं की आपण चांगलं काम करतोय तर करत राहायला पाहिजे. थँक्यू संजू, थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू.